नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगरातून तुळींज पोलिसांनी एका घरात चालणारा मेफेड्रॉन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। हा कारखाना चालवणाऱ्या एका घाना देशाचा नागरिक असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। तिचा साथीदार हा फरार आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 2 किलो 800 ग्राम एमडी जप्त केलेला आहे, ज्याची किंमत 5,60,40,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे नालासोपाऱ्यामध्ये एका इमारतीमध्ये एका घरात ड्रग्जचा कारखाना सापडल्यामुळे या परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे। विशेष म्हणजे मागील 4 महिन्यांमध्ये तुळींज पोलिसांनी 6 विदेशी नागरिकांसह 9 आरोपींना अटक केलेली आहे। यामध्ये 11 कोटी रुपयांचा ड्रग्ज हे हस्तगत करण्यात आलेला आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा हा जप्त करण्यात आलेला आहे। ज्या घाना देशामध्ये तिथल्या देशातल्या महिलेला पोलिसांनी अटक केली, तिच्याकडे भारतामध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळून आलेला नाही। त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। या प्रकरणी ज्या घरामध्ये ती महिला राहत होती त्या मालकावर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईच्या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे, आपण पाहूयात। अंमली पदार्थ याच्या विरुद्ध फार मोठी एक टास्क चालू आहे। त्याप्रमाणे तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना काल 16/5/2025 रोजी 6 वाजेच्या दरम्यान अशी खबर मिळाली की अंशित प्लाझा प्रगतीनगर नालासोपारा या ठिकाणी एक विदेशी महिला विनापरवाना वास्तव्य करत आहे। तर गुप्त बातमीदाराकडून ती माहिती मिळाल्यावर आमच्या पोलीस अधिकारी अंमलदार आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली। ती महिला आम्हाला मिळून आली। त्या महिलेची घरामध्ये आम्ही झडती घेतली असता तिच्याकडे 5,60,42,000 किमतीचा आणि 2 किलो 800 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। तिच्यावर तात्काळ आम्ही तो मुद्देमाल ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यामध्ये आणून गुन्हा नोंद केलेला आहे।